नागपूर अमरावती मार्गावरच्या रहाळगाव येथील एम्पियर बियर बार समोर घडलेल्या एका धक्कादायक हत्येने सध्या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। रामपुरी कॅम्प येथील 55 वर्षीय राजकुमार सुंदराणी यांची शुक्रवारी रात्री निर्घुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 2 आरोपींची ओळख पटविली आहे। शुक्रवारी रात्री नागपूर मार्गावरील रहाळगाव येथील एम्पिरियल बियर बार समोर ही घटना घडली आहे। राजकुमार उर्फ हिप्पी सुंदराणी यांची अज्ञातांनी हत्या केली। या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली। सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात 2 संशयित आरोपी दिसून आले। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी बंटी पवार आणि शिवा फुलवाणी अशी आरोपींची ओळख परेड केली आहे। पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील क्राईम ब्रांच युनिट 1 चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केलाय। तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना सुरुवातीला आरोपींची मोबाईल लोकेशन नाशिक आणि त्यानंतर छिंदवाडा असे असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तपास पथके त्या दिशेने रवाना केलीत। मात्र तपासात आरोपी राजस्थानमध्ये असल्याची नवीन माहिती समोर आली आहे। तात्काळ युनिट 1 च्या पथकाने राजस्थानमध्ये धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। मंगळवारपर्यंत आरोपींना अमरावती येथे आणले जाईल अशी माहिती मिळत आहे। आरोपी अमरावतीत पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून हत्येमागील उद्देश आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे। या घटनेमागे नेमकं काय कारण आहे आणि या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का हे येत्या काळात समोर येईलच।